हॅलो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत आलू पराठा। त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 2 मोठे बॉईल केलेले बटाटे, त्याला बारीक करून घेतलेला आहे। एक मोठा बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा हळद, चवीनुसार ओवा आणि जिरं, एक चमचा गरम मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट, आता हे सगळं आपण एकजीव करून घेणार आहोत। आपण गव्हाचं पीठ जसं मळतो तसंच मळून घ्यायचं, फक्त थोडं घट्टसर मळायचं आहे। दोन्ही साईडनी चांगलं पीठ लावून घ्यायचं आहे, ड्राय करून घ्यायचं आहे त्याला थोडं। आणि मध्ये 1 ते 1.5 चमचा आपल्याला बटाट्याचं सारण घालायचं आहे। आता आपण परत दोन्ही साईडने पीठ लावून हे हलक्या हाताने लाटून घेणार आहोत। आता मी साईडला पॅन तापत ठेवलेला आहे, त्यावरती थोडंसं तूप टाकायचं आहे आपल्याला। तुम्ही ते तेलाचाही वापर करू शकता। वरून आता आपल्याला तूप सोडायचं आहे। आपल्याला हे तूप सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपण पलटी करणार आहोत। तुपामुळे एक छान फ्लेवर येतो, म्हणून तुम्ही शक्यतो हे भाजताना तुपाचा वापर करा। आता आपण यावरून टाकणार आहे चीज। अशा प्रकारे आपला हा आलू पराठा तयार आहे।